बाहेरचं वातावरण थंडगार झालेलं आहे. भयंकर पाऊस सुरू आहे. तर बघा आता वाजत आलेली आहे 7 आणि बाहेर पाऊस सुरू आहे. बाहेरच्या वातावरणात पाऊस सुरू आहे आणि घरी आल्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर हा ओट्यावर असा पसारा असतो. चाय झालेला आहे. चायचे भांडे तसेच पडलेले आहे. तर लाईटसुद्धा लावायचं आहे. तर लाईट लावून घेत आहे. लाईट लावलेला आहे आणि इथे जो सगळा पसारा आहे पसारा क्लिअर करायचा आहे. हा पसारा आता मला व्यवस्थित करायचं आहे. तर मी सकाळी बरबटी भिजू घातली होती उद्याच्या नाश्त्यासाठी. उसळ करायचं आहे. तर यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मी सकाळी उसळ बनवणार किंवा मग याचं वरण बनवणार मसाल्याचं. तर घरी आल्या आल्या सर्व पसारा ओटावर होता, तर त्याचंच काम मी आता करत आहे आणि हे केल्याशिवाय पुढचे कामं करायला सोपं जात नाही. दिवसभराचा थकवा खूप आलेला असतो, तरीही हे काम केल्याशिवाय पर्याय नसते. त्यामुळे माझी ही धडपड सुरू आहे. तर मी जॉबवरून आल्यावर घरातला सर्व पसारा नीट करून घेतला, ओटा स्वच्छ करून घेतला आणि चहाचे काही भांडे होते ते क्लीन करून घेतले. सकाळपासून धावपळ होते, कारण सकाळी उठून स्वयंपाकाची तयारी, टिफिनची तयारी करावी लागते आणि 10 ते 5 हा जॉबचा टाईम असतो. म्हणजे तिथे तेवढा वेळ, दिवसभराचा वेळ तिथे जातो. त्यानंतरचा आल्यानंतरचा जो पसारा असतो किंवा घर आवरणं असतं ते नंतर मला करावं लागतं आणि ते केल्यानंतर मग डिनरची तयारी, काही अभ्यासाची तयारी, असं करत करत धावपळीचं हे पूर्ण दिवस आणि पूर्ण हे लाईफ चालू राहतं. तर इथे मी सगळं भांडे स्वच्छ करून घेत आहे. चाय झालेला होता आणि चहाचे ते सर्व भांडे मी घासून घेत आहे, क्लीन करून घेत आहे. जे कप धुतलेले आहे किंवा स्वच्छ केले आहे ते मी जागेवर ठेवून देत आहे रॅकमध्ये नीट आणि रात्रीच्या डिनरची तयारी करत आहे. तर आज साधं सिंपल खिचडी कढी करायची आहे. तर इथे खिचडीची तयारी सुरू आहे. हे बघा, खिचडी साधी सिंपल अगदी बनवायची आहे, त्यासाठीची ही तयारी केलेली आहे. आणि बघा इथे मी थोडं पापड भाजून घेतलेलं आहे. खिचडी झालेली आहे, त्याचबरोबर याच्यासोबत मी कढी केलेली आहे. तर हेच आमचं आजचं रात्रीचं डिनर होतं. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अशासारखे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.